तर मित्रांनो फायनली आपण पाऊल ठेवलंय कोकणच्या भूमीवरती। तर मित्रांनो फायनली विजयदुर्गात पोहोचलो। आतमध्ये आपण आता बिझनेस क्लासमध्ये आलोय आणि इकडच्या सीट्स बघा एकदम प्रीमियम। नमस्कार मित्रांनो, मी अमोल। तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो आता मी आहे भाऊच्या धक्क्यावरती मुंबईत आणि खास का आलोय ते तुम्हाला सांगतो। माझ्या मागे बघा ही आहे M2M प्रिन्सेस ही बोट, रोरो बोट जी आपल्या कोकणात सुरू होते। आज तारीख आहे 1 मार्च 2026 आणि आजपासून ही सेवा सुरू होते आपल्या कोकणवासियांसाठी। तर या बोटमध्ये काय काय आहे सगळी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या बोटने आज आपण मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करणार आहोत। तर खूप मजा येणार आहे, आपले सगळे मित्र सुद्धा आहेत आणि या बोटमधून जाण्यासाठी खास आम्ही काल गावावरून मुंबईला निघालो आणि आता परत गावी चाललोय। तर कसा एक्सपिरियन्स आहे, काय काय या बोटमध्ये आहे, सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपल्या समोर आहे M2M प्रिन्सेस आणि याने आज आपण प्रवास करणार आहोत। मी आणि लकीदादाने याच्या आधी प्रवास केला आहे मुंबई टू मांडवा आणि बाकीचे सगळे आज पहिल्यांदा प्रवास करणार आहेत आणि इथून कोकणात म्हणजे मुंबईतून कोकणात आम्ही सगळेजण पहिल्यांदाच जाणार आहोत। तर खूप मजा येणार आहे, बघूया आज कशा प्रकारे हा प्रवास होतोय ते आणि खूप एक्साइटमेंटसुद्धा आहे कशा प्रकारे आपण जाणार आहोत, किती वेळ लागतोय सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये समजणार आहे। इकडे गेट आहे आणि इकडून आता आतमध्ये सोडत आहेत सगळ्यांना। आपली गाडीसुद्धा आहे लकीदादाची कार। तर या बोटमधून आपण कार, बाईक, आपली जी व्हेकल आहे तीसुद्धा घेऊन जाऊ शकतो। सकाळचे 7:15 वाजले आहेत आणि M2M प्रिन्सेसमध्ये एंट्री इकडून आहे आणि तिकडे ती बघा बोट। तर या बोटमधून आपण कार, बाईक, सायकल सगळे घेऊन जाऊ शकतो, आपले व्हेकल घेऊन जाऊ शकतो। नवी पहाट कोकणवासियांसाठी, आपल्या कोकणासाठी पण एक नवीन सूर्योदय होता। येस, सूर्योदय होता आपल्या कोकणासाठी पण। मी आज जी ही शुभ सकाळ चालू आहे M2M प्रिन्सेस ही फेरी आता आपल्या कोकणात सुरू झाली आहे। विजयदुर्गपर्यंत याची फेरी असतली आणि पर्यटकांसाठी हो एक नवीन पर्याय उपलब्ध झालेलो असा। म्हणजे आता गाडी वगैरे घेऊन येऊचे असतील कोणाक तर ते डायरेक्ट आपल्या फेरी बोटमधून घेऊन येऊ शकतात। एंट्री झाल्यानंतर इकडे ना बॅग वगैरे चेक होतात। प्रणव धुरी वजना काय गावी? ओके होय, अरे वा, बोटमध्ये भजना म्हणता। तर इकडे बॅग वगैरे चेक होतात, बॅग वगैरे स्कॅन झाल्यानंतरच आपल्याला बोटमध्ये एंट्री आहे। आज M2M ची पहिलीच फेरी असल्यामुळे आज उद्घाटन सुद्धा आहे आणि सगळ्यांचं जंगी स्वागत सुद्धा आहे। मित्रांनो आपण 5 जण आहोत आणि आपली तिकीट्स हे बघा अशा प्रकारे तिकीट्स आहे। गाडी वगैरे चेक होते पूर्ण आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जायला देतात। हे बघा एक आपली कार आहे, तर कारची तिकीट पण काढली आहे आणि आम्ही 5 जणांची वेगळी। आता आपण चाललो बोटमध्ये, आपली सगळी चेकिंग वगैरे झाली आणि आता पुढे जाऊया। उद्घाटन असा तर आपण बघूया आणि त्याच्यानंतर बोटचा प्रवास कसा होता तो पण तुमका दाखवते। तर मित्रांनो फायनली आपल्या राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाला आणि आता आपण चाललो बोटमध्ये। आपण आता वरती चाललो बोटमध्ये। वरती आल्यावरती अशा प्रकारे कॅटेगरीज आहेत, हे बघा। हॅलो 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 हॅलो, अरे वा भारी। तर आत्ताच आपण एंट्री केली आहे
सगळं व्यवस्थित दाखवणार आहे तुम्हाला कुठे कुठे काय काय आहे ते. साहेबांच्या हस्ते आता उद्घाटन झाला. आता माहीत नाही साहेब आपल्यासोबत बोटमध्ये आहेत की नाही ते. देवा पान पगडी ठेवून पानाची इकडे ठेवल्याने बालवणीत घराला घालतो. सगळ्यांनी होय महाराजा हात जोडून म्हटलं पाहिजे. एकदम देशात चंद्रमुखात गिरिये रामेश्वराकडे आवाज लाव बोलो. महादेवा महाराजा भारापाताच्या भारागावाच्या भारावेशीच्या भाराराटीच्या भारापाताच्या आणि गणपती गजानना महाराजा मुहूर्तावर ज्या सागरातून रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा. सागरेश्वरा हरिहरेश्वरा मार्लेश्वरा गुंडकेश्वरा रामेश्वरा लिंगेश्वरा रवळनाथा आणि वेतोबा महाराजा. कोकणाची निर्मिती करणारे आदिमाया आदिशक्ती आणि भार्गवा महाराजा. सखुबाई सातेरी माऊली काळकाई आंगणेवाडीची भराडी मुंबादेवी महालक्ष्मी जोगेश्वरी जरीबरी राहुल महाराजा साटम महाराजा भालचंद्र महाराजा आणि स्वामी महाराजा. तुमची सगळ्यांची आठवण करून तुमका सगळ्यांका श्रीफळ पानाचे इडे चुकलेल्या मागल्यांका पानाची 5 पाना ठेवलेली असतात रे महाराजा. सगळ्या देवांनी राजीव होऊन सगळ्या देवांचा गणित याद करा रे महाराजा. मुंबईतून कोकणात बोट सेवा सुरू होती ह्या आमच्या सन्माननीय आमदार आणि मंत्री नितेशजी राणे साहेबांचा स्वप्न होता रे महाराजा. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ साहेबांनी चमत्कारी केल्यानी आणि नितेशजी राणे साहेबांचा स्वप्न पूर्ण झालं रे महाराजा. आंब्याची साल वडाची साल पिपळा आणि पिपळाची साल फणसा गावा रे महाराजा. कोणीतरी माय झयान काहीतरी करणी करतून ठेवली असतात खय जाप केलो असतात कूट मारली असतात पंचाग्री विद्या केली असतात आणि त्या बोटीच्या समोर येत असतात तर थैच्या थै त्याचं बुडवून नायनाट करून टाका रे महाराजा. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्यांनी जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे 15 खाते पण होतं 1419 मध्ये. तेव्हा मूळ संकल्पना ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची होती की मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने आपण जोडलं पाहिजे जेणेकरून पर्यटन आणि व्यापार याला चालना भेटेल प्रोत्साहन भेटेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोकणाचा मुंबईच्या विकास साधणं आम्हाला सोपं पडेल. परत एकदा साहेब जेव्हा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झाले तेव्हा ह्या संकल्पनेचा पाठपुरावा आणि ज्या काही अडचणी आहेत ते बंदरे खात्याच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याची सुरुवात केली. केंद्र आणि राज्याच्या असंख्य परवानग्या आम्ही देवेंद्रजींच्या मदतीने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मदतीने आम्ही सोडवल्या मिळवल्या आणि आज जो वर्षानुवर्ष जो आमच्या कोकणातल्या जनतेची जनता ज्याची वाट पाहत होती 84 जे आमच्या कोकणाला आणि मुंबईला जलवाहतुकीच्या निमित्ताने जोडण्यात यावं त्या दृष्टिकोनातून पहिले बोट आज आपण विजयदुर्ग देवगड सिंधुदुर्गाकडे आपण सोडतोय. आपण प्रतिसाद पाहतच आहात. मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातल्या जनतेने प्रतिसाद दिलेला आहे. तर मित्रांनो कार ज्या आहेत त्या इकडे खालती पार्क केल्या जातात कार बाईक वगैरे आणि वरच्या साईडला आपण बसू शकतो आणि आपली गाडी ही आहे लकीदादाची. तर अशा प्रकारे खालच्या साईडला सगळ्या गाड्या पार्क होतात. या बघा मस्त. चला टाटा बाय बाय. फायनली दरवाजा बंद झालाय. चला आता आपण चाललोय वरती. मगाशी आपण गेलो होतो आता तुम्हाला परत दाखवतो कुठे कुठे काय काय आहे ते. इकडे आपला डोअर जो बंद झालाय आणि इकडून एंट्री आहे. चला बोट आपली सुटलेली आहे. चला त्या साईडला इकडे कॅटेगरीज आहेत. स्कोडा कायलॅक झोन, स्कोडा कुशाक झोन आणि स्कोडा काय रे इंग्लिश येत नाही एवढं पण हे वाचून घ्यावा.
ते बघा बसलेत काय काय जण. वा, नाश्ता वगैरे पण मिळतं. आपली तिकीट असा हे बघा, स्कोडा कायलॅक झोन. तर इकडे आपण आता चाललोय. पावसकर सगळेजण आपापल्या सीटवरती बसतायत. बोटच्या आतमध्ये अशा प्रकारे सीटिंग आहे, म्हणजे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, नंतर तुम्हाला सांगतो. आणि बोटमध्ये ना पूर्णपणे सेफ्टी घेतलेली आहे, म्हणजे या साईडला पण समोर लाईफ जॅकेट्स आहेत हे बघा. आणि प्रत्येक सीटच्या खालती पण एक लाईफ जॅकेट आहे हे बघा, इकडे प्रत्येक सीटच्या खालती आहे. आणि ते कसं यूज करायचं ते पण तुम्हाला इकडे दिलेलं आहे हे बघा, कशा प्रकारे घालायचं जॅकेट, सेफ्टी, लाईफ जॅकेट आहे हे बघा. याच्या आतमध्ये लाईफ जॅकेट आहे हे बघा, प्रत्येक सीटच्या खालती आहे. या साईडला वॉशरूम्स आहेत हे बघा, एकदम क्लीन. आणि इकडे बोटची माहिती आहे. आम्ही आता वरच्या डेकला आलोय, कोडॅक. तर इकडे सीट्स बघा वेगळ्या आहेत, जशा कॅटेगरी तशा सीट्स. काचीमधून कसलं भारी दिसतंय बघा. कायलॅक झोन आहे खालचा, आणि आमच्याकडे पार्टी एक लाऊंज आहे प्रीमियम इकॉनॉमी मध्ये, त्याला नाव आहे कुशल. ओके. आणि हे वरचा लाऊंज आहे VIP लाऊंज आहे. इकडे 12 पॅसेंजरची कॅपॅसिटी आहे आणि बाहेर 48. अच्छा. ही स्लाविया झोन आहे, स्लाविया लाऊंज. इकडे तुम्हाला 180 डिग्री रिक्लायनिंग सीट्स आहे. ओके. कॉम्प्लिमेंटरी आहे आणि बटलर सर्व्हिस आहे. ओके. स्लावियामध्ये तुम्हाला 140 डिग्री रिक्लायनिंग सीट्स. ओके. आणि इकॉनॉमीमध्ये 522 सीट्स आहेत. ओके. ते कायलॅक आहे. अच्छा. आणि 44 सीट्स कुशाकमध्ये. आपण आता स्लॅविया क्लासमध्ये आहोत. इकडच्या सीट्स बघा अशा प्रकारे आहेत, आणि इकडून पण मस्त व्ह्यू दिसतो. हा बघा, एक नंबर. इकडे तुम्हाला खाऊ पण मिळू शकतो, नाश्ता वगैरे, स्नॅक्स, चाय, कॉफी. इकडे तुम्हाला सीटमध्ये अशा प्रकारे नाश्ता वगैरे ठेवण्यासाठी मिळतं. असं आतमध्ये जातं कदाचित हे बघा, अशा प्रकारे आतमध्ये. स्लॅविया क्लासमध्ये अशा प्रकारे मागे जातो. आणि इकडे या साईडला 12.5 रुपये तिकीट होतं. भजन ना भजन खाली भजन ना भजन भजन खाली या. आपण आता चाललोय परत एकदा खालती आपल्या क्लासमध्ये, कायलॅक क्लास. आणि इकडे जो आहे तो स्लॅविया क्लास, त्याची तिकीट आहे 7,000 रुपये. त्याच्यानंतर तिकडे कोडॅक, याची तिकीट आहे 9,000 रुपये. आणि आपला जो आहे कायलॅक, हां हो, याची 7, त्याची 9,000. हां. आणि आपण जिकडे आहोत त्याची तिकीट आहे 3,000 रुपये. आपण आता आपल्या क्लासमध्ये आलो आहे, कायलॅक क्लासमध्ये. आणि इकडच्या सीट बघा अशा प्रकारे आहेत. तर इकडच्या सीट आहेत ना, त्या डिक्लाईन होत नाहीत, पण कम्फर्टेबल आहेत. आणि इकडून व्ह्यू जो आहे तो सेमच दिसतो तिन्ही क्लासमधून. सुंदर डॉल्फिन दिसता काय बघ. माका सांग फक्त किनार खयच्या बाजू, ह्या बाजू का त्या बाजू. आता माका मॅपवरती बघूचो लागत, पण व्ह्यू एक नंबर स्पीड तर असा. भाई डेंजर हा. स्पीड फील होता सा कळला. स्पीड हा. स्पीड खतरनाक हा. आपण आता बिझनेस क्लासमध्ये आलो आहे. आणि इकडच्या सीट्स बघा एकदम प्रीमियम. तिकडे दादा आहेत. तुम्ही कुठले दादा? मी मुंबई आणि कोकण रत्नागिरी. रत्नागिरी. अरे वा, रत्नागिरी. कसं वाटतंय प्रवास करून? एकदमच छान आहे, आणि या निमित्ताने सागरी प्रवासाचा आनंद घेता येतोय.
आपल्याकडे इतर देशांप्रमाणे जर सागरी प्रवास जास्त सुरू झाला तर लोकांना जाण्या येण्याकरता त्याचा खूपच उपयोग होईल नक्कीच. आणि जास्तीत जास्त लोकांनी प्रवास केला तर या तिकिटांचे भावसुद्धा खालती येतील हो, आणि नक्कीच. सगळ्यांनाच त्याचा लाभ मिळेल. आज पहिल्याच दिवशी मला प्रवास करण्याचा संधी मिळाली, याबद्दल आभार. धन्यवाद. बिझनेस क्लासमध्ये कशा प्रकारे वॉशरूम आहे बघा, मस्त. तर मित्रांनो, ह्या आता M2M प्रिन्सेस ही जी आता कोकणात आपली रो सर्व्हिस चालू झालेली असा, आपले मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या प्रयत्नांमुळे हा सगळा चालू झाला. 1 मार्चला ह्याचं आता उद्घाटन झालं आणि पहिलीच आमची ही फेरी असा आणि या फेरीत आम्ही असो. आणि आता रेग्युलर यांचे फेरे कसे असत तर ते मी तुमका सांगते. वेळापत्रक असं आपल्याकडे दर बुधवार आणि शनिवारी ही सकाळी 8 वाजता मुंबई ते विजयदुर्ग असो याचा प्रवास असतो. आणि गुरुवार आणि रविवारी दुपारी 12 वाजता विजयदुर्ग ते मुंबई असो याचा प्रवास असतो. आणि यांचे तिकीट्सबद्दल सांगूचं झाला तर इकॉनॉमी क्लाससाठी 3,000 रुपये असत, प्रीमियम इकॉनॉमीसाठी 5,000 रुपये असत, बिझनेस क्लाससाठी 7,000 रुपये आणि फर्स्ट क्लाससाठी 9,000 रुपये असे यांचे तिकीटचे रेट्स असतात वेगळे आहेत. आणि तुम्ही जर गाडी वगैरे घेऊन येत असाल, 2 व्हीलर असतात, सायकल असतात, तरी पण हे तुम्ही आणू शकता. आणि त्याचे रेट्स असं सांगूचे झाले तर त्याचे लहान गाड्यांसाठी 6,000 रुपये, मीडियम साईजसाठी 7,000 रुपये, मोठ्या गाडीसाठी 8,000 रुपये आणि जास्तच जर मोठी गाडी असत तर 9,000 रुपये असे रेट्स असतात. बाईकसाठी 1,000 रुपये आणि सायकल आणत असाल तर 600 रुपये असं रेट असतात. आणि तुमका जर अधिक माहिती जर याची काय होई असत तर www.m2mferries.com वर भेट द्यावा, त्याच्यावर तुमका सगळी माहिती घ्यावी. आणि तुम्ही तिकडे तिकीट पण काढू शकता. येस. तर मित्रांनो, भजन सुरू असा आणि बघूसाठी गर्दी बघा किती आहे. यशोदेचो कार्टो गोकुळचो चोरटो, यशोदेचो कार्टो गोकुळचो चोरटो, उलटो बोलता केलंय काय 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 आम्ही आता बोटच्या मागच्या साईडला आलोय. वा, स्पीड बघलो, खतरनाक. किती मोठे लाटा उसळतात बघा. नमस्कार. मुंबई ते विजयदुर्ग हा बोटीचा प्रवास आपण जो करतो आहे हा मी 45 वर्षानंतर अनुभवतो आहे. 45 वर्षापूर्वी आपल्या मुंबई ते विजयदुर्ग 2 बोटी चालू होत्या. एक होती कोकण सेवक, एक होती कोकण शक्ती. या बोटी अशा प्रकारच्या होत्या की त्यातनं त्या गोव्यापर्यंत जायच्या. जयगड, जैतापूर, विजयदुर्ग आणि गोवा असा भाऊच्या धक्क्यानंतर 4 स्टॉप असायचे. त्यामध्ये लोअर ग्राउंड होता जो पाण्याखाली असायचा, गोल खिडक्या होत्या त्या पाण्यात असायच्या. त्यानंतर 2 स्टेजवर ओपन डेक असायचे. तिथे आपण आपल्या या अशा सीटची व्यवस्था नव्हती,
तेव्हा आपण आपली मराठी माणसं एकतर बेडिंग घेऊन जायचो, तर बेडिंग उघडून आपण त्याच्यावर बसायचो, किंवा आपण घरातली चादर असते ती चादर ठेवायचो आणि चादरीमध्ये मग आपण सगळ्यांनी बसायचं गोल. आपण जेवणाचे डबे आणायचो तेव्हा. त्यावेळेला पण त्यावेळेला फॉरेनर तिथून प्रवास करायचे म्हणून तिथे रेस्टॉरंट होतं, बुकस्टॉल होता आणि एक हौजीचा रूम होता. आणि ज्यांना हौजी खेळायचं ते हौजीच्या रूममध्ये जाऊन असं मनोरंजन करायचं. एकूण प्रवास 16 तासाचा, 16 ते 18 तास असायचा. सकाळी लवकर बोट निघायची आणि रात्री समुद्रात येऊन थांबायची. तेव्हा काही धक्की किंवा जेठ्या नव्हत्या. विजयदुर्ग किल्ल्यापासून काही अंतरावर ती बोट उभी असायची. रात्री इथून एक सपाट बोटी असतात, प्रकारे त्याला खपाटा म्हणतात, तो जायचा आणि केव्हा ही शिडी खाली करायचे. आणि जे विजयदुर्गाचे प्रवासी आहेत समजा प्रत्येक जयगड, जैतापूर, विजयदुर्ग, ते प्रवासी त्या शिडीतनं खाली उतरायचे आणि त्या भर समुद्रात रात्री तो प्रवास करून ती बोट पुढे निघून जायची गोव्याला आणि हे विजयदुर्ग बंदरावर इकडे किल्ल्याच्या इथे यायचे. अशा प्रकारचा प्रवास मी स्वतः अनुभवला आहे. आणि 45 वर्षानंतर एवढा अत्याधुनिक सेवा म्हणजे आपण युरोपला जातो, अमेरिकेला जातो, त्या प्रकारच्या बोटीची सेवा आज सुरू झालं आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फार मोठा माइलस्टोन आहे आणि ह्याच्यामुळे पर्यटनाचा खूप मोठा गेम चेंजर होणार आहे ही मुवमेंट. आणि हे आपण चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी कसे प्रयत्न करायचे त्यासाठी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त पर्यटक आपल्याला हिंदुस्थानातनं आणि परदेशातनं आपलं कोकण बघायला कसे येतील आणि कोकण बघायला आल्यानंतर आपल्या लोकांनी काय काय सुविधा द्यायच्या त्यावर आपण फोकस करायला पाहिजे. ही ती बोट असा जी माहिती दिली ती आता ती सरांनी माहिती दिल्याने कोकण सेवा आणि कोकण शक्ती दोन होत्या. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत लकी दादा आहे आणि बोट किती स्पीडने पळते वगैरे मला तर काय माहिती नाही आहे. लकी दादाने माहिती काढली असेल तर त्याला आता आपण विचारूया. तर तुम्ही आता जी बोट बघताय ती बऱ्यापैकी स्पीडने पळते. हे केव्हा जाणवतं जेव्हा आपल्याला आजूबाजूच्या बोटी दिसतात. आपल्या फिशरमनच्या बोटी, ट्रॉलर्स आहेत, नेटिंग चालू आहे बाजूला. आणि हे बघत असताना आपण विचार करतो ना नेहमी की समुद्रामध्ये काय बघायचं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि बाजूचे वेसल बिसल आहेत मोठे, ते देखील दिसतात. मोठ्या बोटी ज्या सामान वाहतूक करतात तर त्यांना क्रॉस करून जेव्हा आपली बोट जाते तेव्हा आपल्याला कळतं की आपली बोट किती फास्ट पळते. तर आपली जी बोट आहे ही 22 नॉट स्पीडने पळते आहे. म्हणजे जर तुम्ही बाईकच्या किंवा मोटर बाईकच्या रोडच्या हिशोबाने बघितलात तर साधारण 65 ते 70 km/h हा बोटीचा स्पीड आहे. आणि त्या स्पीडने ही बोट पळते. ओके. तर मित्रांनो, आता सगळे उठले आहेत आणि या साईडला बघतायत कारण आता आपण पोहोचतोय विजयदुर्गमध्ये. हे बघा, बघूया काय दिसता काय. अरे वा, किती लोक जमली आहेत बघा बाहेरच्या साईडला. तर आम्ही आता उतरतो. गेट ओपन नाही झालं वाटतं. तर मित्रांनो, फायनली विजयदुर्गात पोहोचलो आम्ही आता. हा, चला चला आता गेलो कोकणात. गाववाले भेटले आमचे. चला वाजवा नाशिक ढोल. तर मित्रांनो, फायनली आपण पाऊल ठेवलंय कोकणच्या भूमीवरती. एक नंबर. तर मित्रांनो, जल्लोषात स्वागत झालंय आपल्या M2M फेरी बोटचं. आता आपण कोकणात पाऊल ठेवलंय. एक नंबर. एवढी मोठी बोट आहे बघा. तर आम्ही ना 4 वाजता पोहोचलोय. 15-20 मिनटं लागली सगळा प्रोसेस व्हायला आणि त्याच्यानंतर फायनली आता खालती उतरलोय. एक नंबर. चला, आपली गाडी पण आली आता.
निघूया. M2M फेरी बघण्यासाठी खूप जण आली आहेत, इकडची स्थानिक आणि पूर्ण कोकणातली. चला तर आपला प्रवास आता इकडे थांबलाय. आता कारने आम्ही घरी जाऊ, व्हिडिओ पुढे जाऊन एंड करतो. तर आमचे मित्र सुद्धा इले असत देवगडचे, आकाश, प्रतीक. हा मस्त एकदम प्रवास, खड्डे नाही काय नाही. तर ढोल पथक पण होता इकडे, सिंधू गर्जना, आणि मस्त प्रवास झालो आमचे सगळे मित्र. तर मित्रांनो आता आम्ही देवगडमध्ये पोहोचलो आहे आणि बोटचा प्रवास खूप छान झाला. तर खूप छान बोट आहे आणि नक्की एकदा तरी तुम्ही या बोटने प्रवास करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.